ओके. नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करतोय बघा, थर्मोडायनॅमिक्स. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन आपला टॉपिक संपलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे थर्मोडायनॅमिक्स आणि त्यानंतर मग थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर जो आहे 11चा पार्ट तो आपल्याला नंतर डिस्कस करायचा आहे. तर आपल्याला सेकंड बुकलेटमध्ये आपल्याला थर्मोडायनॅमिक्स कंप्लीट करायचा आहे. त्याचं बुकलेट मी तुम्हाला नंतर पाठवतो PDF फॉर्मॅटमध्ये. सो विल स्टार्ट द फर्स्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक, thermodynamics. So what is thermodynamics? See here, first of all, we'll see definition of thermodynamics. Thermodynamics is a branch of science. Thermodynamics is a branch of science, or it is a branch of physics which deals with the exchange of heat between body and surrounding. ज्या ब्रांच मध्ये आपण स्टडी करतो हीटचा, हीट टेम्परेचर, सो इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग, or which deals with the conversion of heat energy into mechanical energy or mechanical energy into heat energy. त्याच्यामध्ये आपण हीट एनर्जीचा, टेम्परेचरचा स्टडी करतो, त्या ब्रांचला आपण म्हणणार थर्मोडायनॅमिक्स. द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन बॉडी अँड इट्स सराउंडिंग and interconversion of heat energy into mechanical energy or mechanical energy into heat energy. So this is the thermodynamics. थर्मोडायनॅमिक्स मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, पहिला पॉइंट की थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे काय. व्हॉट इज थर्मोडायनॅमिक सिस्टीम और सिस्टीम इन द थर्मोडायनॅमिक्स. तर याच्यामध्ये डेफिनेशन काय बघा, व्हॉट इज सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय, कारण बऱ्याच वेळा असे शब्द येणार आपल्याला पुढच्या एक्सप्लेनेशन मध्ये. सिस्टीम म्हणजे काय, थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल म्हणजे काय, किंवा थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजेच काय, थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय, इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन पहिला आपण बघूया. सो व्हॉट इज सिस्टीम. व्हॉट इज सिस्टीम, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. तर थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजेच काय, इट इज अ कलेक्शन ऑफ, बघा डेफिनेशन काय आहे, इट इज कलेक्शन ऑफ large number of atoms and molecules, large number of atoms or molecules, collection of large number of atoms and molecules confined with हे महत्वाचं बघा, with a certain boundaries, confined with certain boundaries, certain boundaries. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एक असं आपण घेऊया, एक कॅन्डल आहे, ओके, आणि कॅन्डल काय केली आपण, याची फ्लेम बर्न केली. सपोज दिस इज अ फ्लेम ऑफ कॅन्डल, ओके, कॅन्डल बर्न वाले, हा, आणि ही लाईट इमिट करायला, ह्याला आपण सिस्टीम म्हणणार आहे का, नाही म्हणणार, कारण ही कशी आहे, ही बाउंडेड नाही आहे, तर ही सराउंडिंग झालं, लक्षात ठेवायचं, ही सराउंडिंग झालं. सिस्टीम कशी असते, एका ठराविक सर्टन बाउंड्री मध्ये ती बाउंड पाहिजे, तर त्याला आपण सिस्टीम म्हणणार. म्हणजे ऍक्च्युअली सिस्टीम नाही आहे, दिस इज कन्सिडर्ड ॲज अ सराउंडिंग. किंवा मुव्हेबल पिस्टन आहे, ओपन असं एकदा कंटेनर आहे आणि कंटेनरमध्ये मी वॉटर घेतलं, त्याला आपण सिस्टीम म्हणणार आहे का, त्याला आपण सिस्टीम म्हणणार नाही, कारण ही काय आहे, इट इज ओपन टू एअर. चारही बाजूंना, सगळ्या बाजून काय पाहिजे, ती बाउंडेड पाहिजे, कन्फाइन्ड पाहिजे, तर त्याला आपण सिस्टीम म्हणणार. समजा एक सिलेंडर आहे, इट इज फिटेड विथ द फ्रिक्शनलेस पिस्टॉन, आणि याच्यामध्ये मी गॅस घेतला. So gas consists of large number of atoms and molecules. So this system consists of large number of atoms and molecules which are confined between this boundaries. ह्या कंटेनर मध्ये आपण ते कन्फाईन केलेलं आहे, या बाउंड्री मध्ये ते आपण ह्या कन्फाईन केलेलं आहे, तर आपण काय म्हणणार, सिस्टीम म्हणणार. सो सिस्टीम इज द कलेक्शन ऑफ or a group of number of atoms and molecules which are confined with certain boundaries. Okay. म्हणजे enclosed gas enclosed in the cylinder can be considered as a thermodynamic system. Gas enclosed in the cylinder can be considered as a सिस्टीम, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. आणि बाकीची जी एअर असेल बाजूला, ही जी एअर असेल, दिस एअर कॅन बी कन्सिडर्ड एज अ सराउंडिंग. बाकी बाजूला जी एअर असेल ती सराउंडिंग झाली, आणि या कंटेनर मध्ये जी कन्फाईन केलेली आहे त्याला आपण काय म्हणणार, तर थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणणार. या थर्मोडायनॅमिक सिस्टीम मध्ये काय काय व्हेरिएबल्स आहेत, कोणते कोणते फॅक्टर्स चेंज होऊ शकतात त्याच्यामध्ये, इक्वेशन ऑफ स्टेट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे.
पण ह्या सिस्टीमचे कोणते कोणते प्रकार असतात? सिस्टीमचे प्रकार बघा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ सिस्टीम? फर्स्ट इज ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम. सिस्टीम कोणत्या कोणत्या असतात बघा? फर्स्ट इज ओपन सिस्टीम. ओके. आता ओपन सिस्टीम म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल समजा एका कंटेनरमध्ये मी इथं वॉटर घेतलं. ओके. आणि मी ह्याला हिटिंग स्टार्ट केलं. ह्याच्यामध्ये वॉटर घेतलेला आहे अँड वॉटर इज हिटेड ॲट द बॉटम. काय होणार सांगा बघूया? तर हे जे वॉटर आहे, वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये निघून जाणार. सो इट एक्सचेंज मॅटर विथ द सराउंडिंग आणि याचं टेम्परेचर सुद्धा काय होणार? चेंज होणार. इट कॅन ऑल्सो एक्सचेंज एनर्जी विथ द सराउंडिंग. म्हणजे मॅटर आणि एनर्जी दोन्ही सुद्धा सराउंडिंगशी एक्सचेंज होत असतील. बोथ मॅटर अँड एनर्जी, both matter and energy get exchanged with the surrounding. Exchange with surrounding. ओपन सिस्टीम अशी सिस्टीम असते जी सराउंडिंगशी मॅटर आणि एनर्जी दोन्ही सुद्धा काय करते? एक्सचेंज करते. ओके. ही झाली फर्स्ट ओपन सिस्टीम. सेकंड कोणती आहे? क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम म्हणजे काय बघा? फर्स्ट ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि तिसरी आहे आयसोलेटेड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम मध्ये काय होतं? क्लोज्ड सिस्टीम मध्ये जो मॅटर आहे इट कॅनॉट एक्सचेंज मॅटर विथ द सराउंडिंग बट इट कॅन एक्सचेंज एनर्जी विथ द सराउंडिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एका कंडक्टिंग कंटेनर मध्ये आपण लिक्विड घेतलं. म्हणजे एक मेटलची बॉटल आहे, त्याच्यामध्ये मी काय घेतलं? मेटलच्या बॉटलमध्ये हॉट वॉटर घेतलं. तर हॉट वॉटर काय होणार? तर ती मेटलची बॉटल असल्यामुळे एनर्जी कंडक्ट करणार बाजूला. इट एक्सचेंज एनर्जी टू द सराउंडिंग. सराउंडिंगला एनर्जी ट्रान्सफर करणार. पण त्यातल्या वॉटरची क्वांटिटी चेंज होणार आहे का? होणार नाही आहे. सो इथं एनर्जी एक्सचेंज होते पण मॅटर एक्सचेंज होत नाही आहे. अशी सिस्टीम आहे क्लोज्ड वॉटर टेकन इन द कंडक्टिंग वेसल, कंडक्टिंग कंटेनर. ह्याच्यामध्ये एनर्जी एक्सचेंज होते पण मॅटर एक्सचेंज होत नाही आहे. अशा सिस्टीमला म्हणायचं क्लोज्ड सिस्टीम. आणि तिसरी जी सिस्टीम आहे आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम. थर्ड वन इज आयसोलेटेड सिस्टीम. फर्स्ट ओपन सिस्टीम, both matter and energy exchanged with surrounding. Closed system exchange only energy not matter. आणि आयसोलेटेड सिस्टीम मध्ये काय होतं? याच्यामध्ये मॅटर जो आहे, मॅटर सुद्धा एक्सचेंज होत नाही आहे आणि एनर्जी सुद्धा एक्सचेंज होत नाही आहे. सो द सिस्टीम विच कॅनॉट एक्सचेंज मॅटर as well as energy is called as a isolated system. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि कुठली? आयसोलेटेड सिस्टीम. अशा 3 सिस्टीम थर्मोडायनामिक सिस्टीम आपण स्टडी करतोय. ओके. मग ह्या ज्या थर्मोडायनामिक सिस्टीम आहेत याच्यामध्ये व्हेरिएबल्स काय आहेत? थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स काय काय आहेत? तुम्हाला सगळं माहिती आहे थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स वगैरे. मी ऑलरेडी केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेला आहे. थर्मोडायनामिक variables. So what are the thermodynamic variables? Different thermodynamic variables. See here. What are the different thermodynamic variables? Okay. So thermodynamic system actually आपण कशी डिस्क्राइब करू शकतो? ही जी सिस्टीम आहे, दिस सिस्टीम कॅन बी डिस्क्राइब्ड बाय डिफरंट पॅरामीटर्स. म्हणजे समजा हा गॅस आहे, या गॅसचे कोणते कोणते व्हेरिएबल्स कशाने आपण हे एक्सप्लेन करू शकतो? सिस्टीम मे हॅव सर्टन प्रेशर, सिस्टीम may have certain volume, system may have certain temperature, system may have certain number of moles. कळते का? नंबर ऑफ मोल्स त्याचे वेगळे असू शकतात. नंबर ऑफ मोल्स आपण चेंज करू शकतो, टेम्परेचर चेंज करू शकतो, प्रेशर चेंज करू शकतो, व्हॉल्यूम चेंज करू शकतो. सो टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, इंटरनल एनर्जी, ऍक्च्युली हे सगळे व्हेरिएबल्स आहेत, थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स. याच्यामध्ये हे 3 व्हेरिएबल्स फार महत्वाचे आहेत ज्याचा आपल्याला बरा स्टडी करायचा आहे. एक प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. दीज आर द मेन 3 थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स. ओके. हे सगळे थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स आहेत
ज्यामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे 3 व्हेरिएबल महत्वाचे आहेत आणि हे 3 व्हेरिएबल जे आहेत हे हे 3 व्हेरिएबल्स मधलं जे रिलेशन आहे ते आपण रिलेशन आहे सॉरी एक मिनिट हे जे 3 व्हेरिएबल्स आहेत और all these variables are related to each other by a certain equation that is called as the equation of state. हे थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स आहेत आणि ह्याला रिलेट करणारं जे इक्वेशन आहे दॅट इज कॉल्ड एज द इक्वेशन ऑफ स्टेट. तर तुम्हाला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन? तर आयडियल गॅस इक्वेशन आहे पीव्ही इज इक्वल टू म्यू आरटी फॉर 1 मोल ऑफ गॅस. पीव्ही इज इक्वल टू आरटी. पीव्ही इज इक्वल टू आरटी. मग कशाचं रिलेशन आहे? इट गिव्स रिलेशन बिटवीन टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स. सो दिस इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ स्टेट. याला काय म्हणायचं? इक्वेशन ऑफ स्टेट. दिस रिलेशन बिटवीन थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स इज कॉल्ड एज अ इक्वेशन ऑफ स्टेट. याला म्हणायचं इक्वेशन ऑफ स्टेट. असंच रिलेशन एक रिअल गॅसेससाठी आहे, हे आयडियल गॅसेससाठी आहे. रिअल गॅसेससाठी काय इक्वेशन आहे? दॅट इज कॉल्ड एज अ अवॅगाड्रोज इक्वेशन. हे याला म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन. रिअल गॅससाठी असंच एक इक्वेशन आहे फॉर रिअल गॅस, रिअल गॅसेस, फॉर रिअल गॅसेस हेच इक्वेशन असे पी प्लस बघा पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर, पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर, व्ही मायनस बी इज इक्वल टू आर टी फॉर 1 मोल ऑफ गॅस, 1 मोल ऑफ रिअल गॅस. दिस इज कॉल्ड एज अ वॉन्डरवॉल्स इक्वेशन. वॉन्डरवॉल्स इक्वेशन हे झालं आयडियल गॅस इक्वेशन, हे झालं वॉन्डरवॉल्स इक्वेशन. याच्यावर न्यूमेरिकल येऊ शकतात. हा पॉईंट मी नंतर सेपरेट डिस्कस करणार आहे. वॉन्डरवॉल्स गॅस इक्वेशन फर्स्ट मला जो टॉपिक आपण घेतला केटीजी त्याच्यामध्ये हा पॉईंट राहिलेला आहे, हा सेपरेटली आपण डिस्कस करूया. सो दीज आर द टू इक्वेशन्स ऑफ स्टेट. दिस इज फॉर आयडियल गॅस, आयडियल गॅस, and this equation is for real gas, real gas. तर याला म्हणतात इक्वेशन्स ऑफ स्टेट. ओके, आपण काय काय बघितलं बघा. इंट्रोडक्शन करतोय आपण. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ हीट एनर्जी, exchange of heat energy between system and surrounding, conversion of heat energy into mechanical energy, conversion of mechanical energy into heat energy. ह्या सगळ्यांचा स्टडी आपण ज्या ब्रांच मध्ये करतो दॅट इज कॉल्ड एज अ थर्मोडायनामिक्स. याच्यामध्ये 4 प्रोसेसेस आपल्याला महत्त्वाच्या स्टडी करायच्या आहेत. आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस आणि आयसोकोरिक प्रोसेस. या 4 थर्मोडायनामिक प्रोसेसेस आपल्याला स्टडी करायचे आहेत त्या टॉपिक मध्ये. त्यासाठी पहिल्यांदा बघितलं आपण सिस्टीम म्हणजे काय. सिस्टीम म्हणजेच काय? तर नंबर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स, बंच ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स कन्फाइन्ड इन अ सर्टन बाउंड्रीज. एका स्पेसमध्ये चारही बाजूनी असं बाउंड असेल तर त्याला आपण सिस्टीम म्हणणार. ओपन असेल तर त्याला आपण सिस्टीम म्हणणार नाहीये. ठीक आहे. सो जनरली गॅस एनक्लोज्ड इन द सिलेंडर इज अ सिस्टीम आणि बाकीची बाहेरची एअर असेल इट इज कन्सिडर्ड ॲज अ सराउंडिंग. सिस्टीमचे 3 प्रकार येतात. एक ओपन सिस्टीम, दुसरी क्लोज्ड सिस्टीम आणि तिसरी आयसोलेटेड सिस्टीम. ओके, ओपन सिस्टीम मध्ये दोन्ही काय होतं? दोन्ही एक्सचेंज होतं. हीट अँड मॅटर बोथ, एनर्जी आणि मॅटर बोथ एक्सचेंज विथ द सराउंडिंग. क्लोज सिस्टीम मध्ये काय होतं? तर एनर्जी एक्सचेंज होते, मॅटर एक्सचेंज होत नाहीये. आणि आयसोलेटेड सिस्टीम मध्ये काय होतं? दोन्ही पण एक्सचेंज होत नाहीये. ठीक आहे. मग सिस्टीम आपण जी आहे थर्मोडायनामिक सिस्टीम ती त्याच्या व्हेरिएबल वरनं आपण स्पेसिफाय करू शकतो, डिफाईन करू शकतो. व्हेरिएबल्स कुठले कुठले आहेत? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, इंटरनल एनर्जी. दीज आर द थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स. अँड दीज थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स related to each other, they are related to each other by the equations called as the equations of state. For ideal gas equation of state काय आहे? PV is equal to RT. And for real gas equation of state काय आहे? P plus A upon B square, V minus B is equal to RT. A कॉन्स्टंट आहे, B कॉन्स्टंट आहे, V व्हॉल्यूम आहे, P म्हणजे प्रेशर आहे. ह्याचे डिटेल्स आपल्याला नंतर सेपरेटली बघायचे आहेत. ओके, नेक्स्ट थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. नेक्स्ट पॉइंट आहे, थोडंसं बेसिक आपण स्टडी करूया. नेक्स्ट पॉइंट आहे thermodynamic equilibrium. See here, what is thermodynamic equilibrium? Thermodynamic equilibrium. What is thermodynamic equilibrium? आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा. 3 प्रकारचे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असतात. सो व्हॉट इज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम? व्हेन थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स अटेन्स अ स्टेडी स्टेट. जे व्हेरिएबल्स आहेत प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर ते ज्यावेळी स्टेडी स्टेटला जातात म्हणजेच काय? त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही टाइमनुसार.
they attain the constant value. They cannot changes with time, they are independent of time. त्यावेळी त्याला सिस्टीमला काय म्हणायचं, द सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. म्हणजे सिस्टीमचं प्रेशर चेंज होत नाहीये, सिस्टीमचं व्हॉल्यूम चेंज होत नाहीये, सिस्टीमचं टेम्परेचर चेंज होत नाहीये, म्हणजे सिस्टीम काय आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. मग थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम चे 3 प्रकार आहेत. कुठले कुठले? फर्स्ट वन म्हणजे तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजेच काय, हे व्हेरिएबल्स कॉन्स्टंट व्हॅल्यू अटेंड करतात, दे कॅनॉट चेंजेस विथ टाइम. Thermodynamic variables attains the saturation value, constant value, they cannot changes with time. That is called as a thermodynamic equilibrium. So first is mechanical equilibrium. Mechanical equilibrium. तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, इफ एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम, अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम इज झिरो, म्हणजे नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम इज झिरो, बॉडीवर नेट फोर्स झिरो ऍक्ट होत असेल तर सिस्टीमला आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये म्हणतो. हा फोर्स टॉपिक मध्ये आपण स्टडी केला आहे. बॉडीवर फोर्सच ऍक्ट होत नाही, नेट फोर्स झिरो आहे, तर बॉडी इज सेड टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. नेट फोर्स समेशन ऑफ एफ इज इक्वल टू झिरो, ही कंडिशन आहे. ठीक आहे. सेकंड इक्विलिब्रियम कुठला आहे, तर थर्मल इक्विलिब्रियम. हे महत्वाचं आहे, थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम. सो व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम? थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा. सो व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम? देयर इज युनिफॉर्म टेम्परेचर इन द ऑल पार्ट्स ऑफ द सिस्टीम. म्हणजे सिस्टीमच्या प्रत्येक पार्ट मध्ये टेम्परेचर काय आहे, सेम आहे. चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू झिरो. प्रत्येक पार्ट मध्ये सिस्टीमचं टेम्परेचर सेम आहे, त्याला म्हणायचं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. If all system is having same temperature, all parts of the system having same temperature, then it is called as a thermodynamic equilibrium. And third जो part आहे तो chemical equilibrium. Chemical equilibrium हे पण तुम्हाला सांगता येईल, म्हणजे त्या सिस्टीमच्या प्रत्येक पार्टचं केमिकल कंपोजिशन काय पाहिजे, सेम पाहिजे. देयर इज अ युनिफॉर्म केमिकल कंपोजिशन. युनिफॉर्म केमिकल कंपोजिशन. आणि ते काय असणार आहे, युनिफॉर्म टेम्परेचर थ्रू आउट द सिस्टीम. पूर्ण सिस्टीम मध्ये युनिफॉर्म टेम्परेचर आहे, त्याला म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम. पूर्ण सिस्टीम मध्ये युनिफॉर्म केमिकल कंपोजिशन आहे, त्याला म्हणायचं केमिकल इक्विलिब्रियम. ओके. So these are the thermodynamic equilibriums. ठीक आहे. आता इक्विलिब्रियम नंतर नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला बघायचा आहे तो थर्मोडायनामिक प्रोसेस. कोणत्या कोणत्या प्रोसेस आपल्याला स्टडी करायचे आहेत, थर्मोडायनामिक प्रोसेस. कोणत्या कोणत्या थर्मोडायनामिक प्रोसेस आपल्याला स्टडी करायचे आहेत, फक्त आपण हायलाइट करतोय पॉइंट्स. इंट्रोडक्शन बघतोय आपण. सो इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी फर्स्ट ऑफ ऑल आयसोथर्मल प्रोसेस. Isothermal process. Second, here we are going to study adiabatic process. Isothermal मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. सेकंड वन इज adiabatic प्रोसेस, ज्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ हीट झिरो असतो. चेंज इन हीट झिरो असतो, तर चेंज इन टेम्परेचर झिरो असतं. तिसरी प्रोसेस आपल्याला स्टडी करायची आहे आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस ज्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे चार्ल्स लॉ इथं उभे होतो. ठीक आहे. फोर्थ वन इज आयसोकोरिक. आयसोकोरिक प्रोसेस ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. हे आपल्याला डिटेलमध्ये घ्यायचे आहेत. 4 प्रोसेसेस, याचे क्वेश्चन सेपरेटली मी बुकलेटमध्ये दिलेले आहेत. एक पॉईंट त्याच्यावरचे क्वेश्चन, सेकंड पॉईंट त्याच्यावरचे क्वेश्चन्स. प्रत्येक पॉईंट मध्ये काय कॉन्स्टंट असतं, याचं इक्वेशन ऑफ स्टेट काय आहे, त्याचे ग्राफ कसे असतात, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, या 4ही प्रोसेस डिटेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. आणि ह्या 4 प्रोसेस झाल्यानंतर आणखीन एक 2 प्रोसेस आहेत. फिफ्थ वन इज सायकलिक, नॉन सायकलिक प्रोसेस. सायकलिक अँड नॉन सायकलिक.
process, and sixth one is reversible, irreversible. रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. तर इतक्या प्रोसेसेस आपल्याला स्टडी करायच्या आहेत. ठीक आहे. तर ही झाली इंट्रोडक्शन. आपण त्याच्यामध्ये आपण काही डेफिनेशन्स बघितलेले आहेत. ओके. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, थर्मोडायनामिक सिस्टीम म्हणजे काय, थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स म्हणजे काय, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल्स आणि कोणत्या कोणत्या प्रोसेस आपल्याला स्टडी करायच्या आहेत ते आपण याच्यामध्ये बघितलं. आता एक महत्वाचा पॉईंट आपण स्टार्ट करतोय. आणखी आपल्याला याच्यामध्ये झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इतके पॉईंट्स बघायचे आहेत. सेकंड लॉ सिलेबस मधून बोर्डच्या काढून टाकलेला आहे, ऑब्जेक्टिव्ह साठी आपण घ्यायचे. ओके. सो आज आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा एक पार्ट कंप्लीट करूया. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. व्हॉट इज झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? ओके. सो सी हियर. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, झिरोथ लॉ असे 3 लॉज आपण थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करायचे आहेत. ओके. व्हॉट इज झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? सी हियर. अतिशय सिंपल स्टेटमेंट आहे. सर्वांनी लक्ष द्या. पहिला मी एक्सप्लेन करतो. समजा एक कंटेनर आहे. ओके. सपोज दिस इज अ कंटेनर आणि याच्यामध्ये आपण 3 सिस्टीम, डिफरंट सिस्टीम्स घेऊया. आपण सिस्टीम म्हणजे गॅस एनक्लोज्ड इन द सिलेंडर. ठीक आहे. अशा 3 सिस्टीम घेतल्या आपण. हा बघा, लक्ष द्या. इथे सिस्टीम ए आहे, म्हणजे ए गॅस आहे, याच्यामध्ये गॅस भरलेला आहे, गॅस ए. ओके. इथे सिस्टीम बी आहे, याच्यामध्ये पण गॅस भरलेला आहे, सेकंड वेगळा गॅस असेल कुठला तर. आणि इथे सिस्टीम सी आहे. ओके. आता फर्स्ट काय केलं बघा मी याच्यामध्ये हा जो पार्टिशन आहे इथलं, ही जी बाउंड्री आहे, ह्या तिन्हीमध्ये पार्टिशन आहे, तिन्हीचे कंटेनर्स वेगळे आहेत, पण मधलं जे पार्टिशन आहे, ठीक आहे, हे बाहेरचं जे आहे ते नॉन कंडक्टिंग आहे. इथून ह्या 3 सिस्टीम मधून बाहेर हीट जाणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं. सो दे आर आयसोलेटेड फ्रॉम सराउंडिंग. हा, ऑल बाउंड्रीज आर आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. आणि मधली जी बाउंड्री आहे, समजा ही बाउंड्री जी आहे ती मी ऍडियाबॅटिक केली. दिस इज ऍडियाबॅटिक बाउंड्री. ऍडियाबॅटिक म्हणजेच काय, सॉरी, ही आपण काय करूया, ही ऍडियाबॅटिक करूया आपण. जस्ट मिनिट, मी डायग्राम कंप्लीट करतो पहिला. की ही जी बाउंड्री आहे ती अशी बनवली आपण की याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ हीट होणार नाही आहे. ऍडियाबॅटिक म्हणजेच काय, देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. ठीक आहे. आणि ही जी बाउंड्री आहे ती आपण कंडक्टिंग बनवली. ही बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे, आपण असं म्हणूया इथं बॅड कंडक्टर. आणि ही जी बाउंड्री आहे ही मधली होरिझोंटल लाईन, होरिझोंटल बाउंड्री, ही समजा कंडक्टिंग बनवली आपण. कंडक्टिंग. दिस इज कंडक्टिंग बाउंड्री अँड दिस इज बॅड कंडक्टिंग मटेरियल. हे कंडक्टिंग मटेरियल आहे. आता समजा सुरुवातीला ह्या तिन्हीचं टेम्परेचर वेगळं असेल, हा, तर हा बॅड कंडक्टिंग असल्यामुळे अशी हीट ट्रान्सफर होणार नाहीये, अशी हीट ट्रान्सफर होणार नाहीये. ओके. या दोन्हीचं टेम्परेचर, तिन्हीचं टेम्परेचर वेगवेगळं असं म्हणूया आपण. याचं टेम्परेचर वेगळं आहे, याचं टेम्परेचर वेगळं, याचं टेम्परेचर वेगळं आहे. तर अशी हीट तर ट्रान्सफर होणार नाहीये, बिकॉज दे आर सेपरेटेड बाय द बॅड कंडक्टिंग मटेरियल. ओके. पण हे कंडक्टिंग मटेरियल असल्यामुळे काय होणार, ए विल एक्सचेंज हीट विथ सी अँड सी विल एक्सचेंज हीट विथ ए. इज इट करेक्ट? बघा, बी सुद्धा काय होणार, ह्याला हीट देणार आणि सी मधून हीट इकडे ट्रान्सफर होणार. सो ए अँड बी सेपरेटली एक्सचेंज हीट विथ द सिस्टीम सी. ह्या 2 सिस्टीम आहेत, त्या सी सिस्टीमचे काय करालेत, हीट एक्सचेंज करालेत. ओके. इथं जास्त असेल तर तो हीट इकडे देणार, इथं कमी असेल तर इकडे सी कडनं हीट घेणार. इथं जर बी पाशी जास्त हीट असेल तर हीट इकडे ट्रान्सफर करणार, कमी असेल तर सी कडे घेणार. सो ए अँड बी बोथ एक्सचेंज हीट विथ द थर्ड सिस्टीम सी. आता काय केलं बघा मी, ही सिस्टीम जी आहे तीच डायग्राम काढतोय परत. ओके. सेम डायग्राम काढतोय. आता ह्या सेम डायग्राम मध्ये मी काय केलं बघा, सुरुवातीला काय केलं होतं, होरिझोंटल बाउंड्री आहे, इट इज सेपरेटेड बाय कंडक्टिंग मटेरियल. आणि व्हर्टिकल ए आणि बी मधलं जे सेपरेशन आहे ते काय केलं आपण, इट इज सेपरेटेड बाय बॅड कंडक्टिंग मटेरियल.
मग ए बी मध्ये एक्सचेंज सुरू नव्हता, ए बी सी सी एक्सचेंज करत होते हीट. ओके, आता मी काय करतो, ही सिस्टीम ए आहे, ही सिस्टीम बी आहे आणि ही सिस्टीम सी आहे. आता मी ह्या बाउंड्री बदलतो. इथलं मधलं जे सेपरेशन आहे, पार्टिशन आहे, ते जे कंडक्टिंग होतं ते मी बॅड कंडक्टिंग करतो. बॅड कंडक्टिंग मटेरियल. आणि हे जे सेपरेशन आहे इथलं ए आणि बी मधलं, ते मी आता कंडक्टिंग करतो. आता हे कंडक्टिंग केल्यानंतर हीट ट्रान्सफर व्हायला पाहिजे, पण काय होतं बघा, इथं अशी हीट ट्रान्सफर होत नाही आहे. हा, हे तर बॅड कंडक्टिंगच आहे. म्हणजेच ए अँड बी बघा, इफ ए अँड थोड्या वेळाने काय होणार, हे सफिशियंटली लॉंग टाइम, थोड्या वेळासाठी मी असंच ठेवलं तर इथं जास्त हीट असेल तर इकडे जाणार, इथं कमी असेल तर इकडे जाणार. आता ह्याचा न्याचं टेम्परेचर थोड्या वेळाने काय होणार, सेम होणार. ह्याचा न्याचं टेम्परेचर सुद्धा काय होणार, सेम होणार. म्हणजे इनडायरेक्टली दोन्हीचं टेम्परेचर काय होणार, सेम होणार. म्हणजे स्टेटमेंट अतिशय सिंपल आहे. तुम्ही म्हणाला एवढी साधी गोष्ट आपण का स्टडी करायला लावलोय बघा. if two systems are in thermal equilibrium with the third system, स्टेटमेंट काय बघा, if two systems are in thermal equilibrium with third system, then that two systems are in thermal equilibrium with each other. म्हणजे याचं टेम्परेचर सुरुवातीला 70 आहे, समजा 70 आहे, ह्याचं टेम्परेचर 60 आहे आणि याचं टेम्परेचर 50 आहे. तर इथं काय होणार ह्या केसमध्ये, तर हीट इकडून इकडे जाणार, सी जाणार आणि सी पासून इकडे जाणार. कधीपर्यंत, ह्याचं टेम्परेचर आणि ह्याचं टेम्परेचर 50 होत नाही तोपर्यंत. तर ह्याचं 50 झालं तर ह्याचं पण काय होणार 50. म्हणजे तिन्हीचं टेम्परेचर काय झालं, सेम झालं. म्हणजे ए आणि बी हे सेपरेटली जर सी सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील तर ए आणि बी हे स्वतःशी एकमेकाशी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतात. दिस इज कॉल्ड ॲज अ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. इफ टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम with third system, if two systems are in thermal equilibrium with third system, then that two systems are in thermal equilibrium with each other. This is called as zeroth law of thermodynamics. हा थर्मोडायनामिक्स मधला सगळ्यात बेसिक लॉ आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. यस, क्लिअर झालं का सर्वांना हे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? ओके. आता झिरोथ लॉ नंतर आपल्याला एक दुसरा पॉईंट बघायचा होता, हीटचं पूर्ण एक्सप्लेनेशन. हीट काय आहे, कशी ट्रान्सफर होते, वर्क डन कसं असतं. पण वर्क डनला थोडासा वेळ लागणार, त्यामुळे वर्क डनचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला सेपरेट घेऊया, हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन. आता फक्त मी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट सांगतो आणि सेकंड लॉ, म्हणजे तिन्ही लॉ आपण सायमल्टेनियसली बघूया. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. व्हॉट इज फर्स्ट लॉ? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. First law of thermodynamics. What is first law of thermodynamics? See here. समजा एक सिस्टीम आहे, म्हणजे गॅस इज एनक्लोज्ड इन द सिलेंडर. सिस्टीम म्हणजेच काय, गॅस इज एनक्लोज्ड इन द सिलेंडर. ओके, हा गॅस आहे एनक्लोज्ड इन द सिलेंडर आणि इथं मी हिटिंग स्टार्ट करालोय. समजा इथं हिटिंग केलं मी, म्हणजे वी आर गिव्हिंग हीट टू द सिस्टीम, त्याला हीट द्यालोय आपण. तर काय होणार सांगा बघूया. ह्या फ्रिक्शनलेस पिस्टन असेल, पार्ट ऑफ हीट इज गिवन टू द गॅस इज ऍब्सॉर्ब बाय द गॅस. गॅसमध्ये हे गॅसचे मॉलिक्युल्स थोडी हीट घेतील, त्यातली थोडी हीट कशासाठी वापरली जाईल, टू डिस्प्लेस पिस्टन इन द अपवर्ड डायरेक्शन. सम पार्ट ऑफ हीट इज युज्ड टू इन्क्रीज टेम्परेचर. टेम्परेचर वाढतं म्हणजे इंटरनल एनर्जी वाढते, लक्षात ठेवायचं. म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी थोडी हीट वापरली जाईल आणि ह्या पिस्टनला वर ढकलण्यासाठी म्हणजे वर्क डन करण्यासाठी काही एनर्जी वापरली जाईल. दॅट मीन्स अमाऊंट ऑफ एनर्जी डीक्यू आपण सप्लाय केली, डीक्यू आपण सप्लाय केली, हीट इज गिवन टू द सिस्टीम. तर ती थोडी हीट कशासाठी वापरली गेली, टू इन्क्रीज इंटरनल एनर्जी. आणि थोडी हीट कशासाठी वापरली गेली, टू इन्क्रीज एक्सटर्नल वर्क डन, म्हणजे काय, डीडब्ल्यू. तर तुमचं केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये कन्फ्युज होऊ नका. केमिस्ट्रीमध्ये इथं मायनस साइन आहे. केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युला क्यू इज इक्वल टू यू प्लस डब्ल्यू आहे. इथं आपलं मायनस डब्ल्यू आहे. डब्ल्यू इथं मायनस घेतला केमिस्ट्रीमध्ये, पण तिथं साइन कन्व्हेन्शन पण वेगळं आहे. आपण एक्सपान्शनला वर्क पॉझिटिव्ह घेतो, केमिस्ट्रीमध्ये एक्सपान्शनला वर्क निगेटिव्ह घेतलं जातं. त्यामुळे डायग्राम किंवा फॉर्म्युल्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. फॉर्म्युला कुठलाही वापरला तर फायनल आन्सर सेम येणार आहे. फक्त गॅस आपण कॉम्प्रेस केला तर व्हॉल्यूम कमी होतो. व्हॉल्यूम कमी होतो म्हणजे वर्क डन निगेटिव्ह घ्यायला पाहिजे, पण केमिस्ट्रीमध्ये वर्क डन पॉझिटिव्ह घेतलंय. एक्सपान्शनला आपण वर्क डन पॉझिटिव्ह घेतो, केमिस्ट्रीमध्ये निगेटिव्ह घेतलंय. त्याप्रमाणे साइन कन्व्हेन्शन यूज करायचं, आन्सर बरोबर येतं.
केमिस्ट्रीचा फॉर्म्युला वापरला तर केमिस्ट्रीचं साइन कन्व्हेन्शन युज करायचं. फिजिक्स मधला हा फॉर्म्युला युज केला तर फिजिक्स मध्ये मी सांगतो ते कन्व्हेन्शन युज करायचं. सो amount of heat supplied to the gas is used in two ways. Part of heat is used to increase internal energy and remaining part of heat is used to do external work on the surrounding. Okay, so dq is equal to du plus dw म्हणजेच pdv, work done, चेंज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम हा चेंज इन व्हॉल्यूम जर इन्क्रीज झाला असेल तर पॉझिटिव्ह येणार, सो वर्क डन इज पॉझिटिव्ह. डिक्रीज झाला असेल तर हा निगेटिव्ह येणार, वर्क डन निगेटिव्ह. तर हे आपण डिटेल्स नंतर बघायचे आहेत. पहिला फर्स्ट लॉ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट समजून घ्या, dq इज इक्वल टू du प्लस dw. आणि सेकंड लॉ काय आहे, व्हॉट इज सेकंड लॉ थर्मोडायनामिक्स? नेक्स्ट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा सिंपल आहे. तर हा तुम्हाला केमिस्ट्री मध्ये झाला असेल. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? इट इज not possible to construct a machine which is 100% efficient. 100% efficiency पॉसिबलच नाही आहे. It is not possible to construct a engine. It is not possible to construct a machine which is 100% efficient. किंवा आपण म्हणू शकतो हीट कॅनॉट फ्लो फ्रॉम कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी. कोल्ड बॉडी पासून हॉट बॉडीकडे हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही आहे. It cannot transfer from a body at lower temperature to body at higher temperature. लोअर टेम्परेचर पासून हायर टेम्परेचर कडे हीट फ्लो होत नाही. दिस इज कॉल्ड ॲज अ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. पहिलं स्टेटमेंट काय सांगितलं मी? इट इज नॉट पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ मशीन और इंजिन इट इज 100% इफिशियंट. 100% इफिशियन्सीचं इंजिन तयार करणं पॉसिबल नाही आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ह्याचे बरेचसे स्टेटमेंट्स आहेत. म्हणजे क्लॉसियस सायंटिस्टने वेगळं स्टेटमेंट मांडलेलं आहे, केल्विनचं स्टेटमेंट वेगळं आहे, किंवा केल्विन प्लँकचं स्टेटमेंट वेगळं आहे. आपण जनरल स्टडी करतोय तर जनरली स्टेटमेंट लक्षात ठेवा. म्हणजे हीट कॅनॉट ट्रान्सफर फ्रॉम कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी और इट इज नॉट पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ मशीन विच इज 100% इफिशियंट. ओके, तर हा झाला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हा डिटेलमध्ये आपण नंतर बघायचं आहे. ह्याच्यावरचे क्वेश्चन सेपरेट बघायचे आहेत. तर इथं सायमल्टेनियसली आपण झिरोथ लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी केलेला आहे आणि काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण स्टडी केलेले आहेत. तर नेक्स्ट जो पॉईंट आहे, व्हॉट इज हीट एनर्जी, व्हॉट इज टेम्परेचर, दोन्हीमध्ये एक्झॅक्ट काय डिफरन्स आहे, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, इंटर एनर्जी कशावर डिपेंड आहे, वर्क डन कशावर डिपेंड आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन फ्रॉम इंडिकेटर डायग्राम, वर्क डन कसं कॅल्क्युलेट करायचं, ग्राफिकली कसं कॅल्क्युलेट करायचं, प्रत्येक प्रोसेसमध्ये वर्क डनचे फॉर्म्युले काय आहेत, डिटेलमध्ये आपल्याला ह्या टॉपिकमध्ये नेक्स्ट स्टडी करायचा आहे. सो आजच्या लेक्चरला फक्त मी थोड्याशा बेसिक कन्सेप्ट एक्सप्लेन केलेल्या आहेत.